माननी कावेरीला धर्माधिकारींची उत्तराधिकारी म्हणून घोषित करत खानदानी दागिने परंपरागत साडी देऊन तिचा सन्मान केलाय. आणि त्याच वेळेस मोहितच्या साथीने यशने त्या अमृताच्या माणसाला पकडले. पण कावेरी आता मधल्या मध्ये अडकले. एकीकडे सुनेचा मान मिळवलाय, पण दुसरीकडे ती आता मानच्या समोर सत्याचा खुलासा करणार आहे की ती त्यांची खरी सून नाहीये. बघूयात मग आता या सगळ्या परिस्थितीला कावेरी तोंड कशी देते आणि यश मोहितच्या साथीने त्या माणसापर्यंत कसा पोहोचतोय, तेही आजच्या भागात. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेच्या 14 सप्टेंबरच्या भागात. अमृताचं लक्ष विचलित करून ज्यावेळेस यश तिला फोन शोधण्याचा बहाणा करून तिच्या रूमकडे घेऊन जात होता, नेमकं त्याच वेळेस कावेरी शक्कल लढवते. चोर पावलांनी धावत येऊन ती सोफ्यावरती उशीच्या मागे तिचा मोबाईल लपवते आणि परत आहे त्या ठिकाणी जाऊन लपते. आता अचानकच अमृताचा फोन वाजतो. तेव्हा विद्यावहिनी तर खूपच घाबरून जाते. अमृता परत माघारी येते. यशला ती सांगते की फोन माझा इथेच कुठेतरी आहे, विद्यावहिनी बघा बरं, हा माझाच फोन आहे. त्यावेळेस विद्या पटकन त्या सोफ्याकडे जाते आणि उशीच्या मागचा फोन काढत म्हणते की अगो बाई अमृता, हा तुझा फोन आहे का, बघ किती वेळ झाला वाजतोय. आता अमृताला कळत नाही की तिने तर आधी तिथे शोधाशोध केली होती, तेव्हा तर तो फोन तिला दिसला नाही, मग आत्ता कुठून आला, तसा सवाल ती करते सुद्धा. पटकन यश मध्येच बोलतो, अगं चुकून, म्हणजे चुकून राहिला असेल, तुझं लक्षच केलं नसेल. तेव्हा विद्यावहिनी म्हणते, हो अगं, अगदी तसंच झालं असेल. अमृताचं लक्ष ज्यावेळेस सोफ्याकडे जातं, त्या सोफ्याच्या खालच्या बाजूला तिला कावेरीची साडी दिसते. पण अमृताला शंका येते आणि म्हणूनच त्या शंकेचे निरसन करण्यासाठी जेव्हा ती कावेरीकडे जायला पावलं टाकते, नेमकं विद्या तिला अडवते. लगेचच तिचं लक्ष पुन्हा विचलित करण्यासाठी आणि कावेरीला वाचवण्यासाठी विद्या तिला अडवून धरते. अमृता, अगो परवा तू बटाट्याची भाजी बनवली होतीस बघ, किती छान बनवली होतीस, मी तुला म्हणणारच होते अगं, मला शिकवशील का. तेव्हा अमृता सांगते की वहिनी आपण नंतर बघूयात ना, आणि परत ती जाणार. परत विद्यावहिनी तिला अडवते आणि जबरदस्ती आता भाजी बनवण्याचा बहाणा करून अमृताला ती किचनमध्ये घेऊनच जाते. तोपर्यंत कावेरी तेथून सटकलेली असते. जेव्हा विद्यावहिनी अमृताला बोलण्यात अडकवते. आता प्लॅन फत्ते झाल्यामुळे यश सुटकेचा श्वास सोडतो. इकडे यमुनाच्या मनात मात्र कावेरीच्या विरोधात स्वराची आग उफाळते. जेव्हा कावेरीचा ती फोटो चाळत असते, त्यावेळेस काकूला तिची काळजी वाटते. यमे अगं काय करतेस तू, तो फोटो खाली दे फेकून, अगं तुझा हात वाजेल, कळतंय का तुला. यमुनाच्या नजरेसमोर फक्त एकच चित्र उभं राहतं, ते म्हणजे माननी तिचं फोडलेलं थोबाड, आणि त्यासाठी ती जबाबदार धरते कावेरीला. मग नको तिथे चोंबडेपणा करायचाच नसतो. मोठ्या तोऱ्यात काकूला ती सांगते, नाही काकू, त्या कावेरीला मी अजिबात सोडणार नाही. यमुना रागातच तो जळणारा फोटो खाली फेकून देते आणि मागे वळून काकूंना म्हणते, मला त्रास होतोय अगं, या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मानची मुलगी तर मी आहे ना, मग असं त्या कावेरीमध्ये काय आहे की जे माझ्यात नाहीये. मा त्या कावेरीला स्वतःची मुलगी का मानते. आता काकूच्या मनातही कावेरीबद्दल राग असतो. तेव्हा अमृताचे कान भरते. यमे, तुझा होणारा त्रास कळतोय अगं मला ना चांगलंच माहितीये, त्या कावेरीने सगळ्यांना गोड बोलून ना गुंडाळून ठेवलंय. काकू अगं तुला दिसतंय ना, कुठे राहते मी, इथे आउट हाऊसमध्ये, आणि ती कावेरी त्या घरात राहून सगळे अधिकार मिळवते. मग माझी चिडचिड नाही होणार आहे का. आता तर काकूसुद्धा यमुनाला साथ द्यायला तयार असते. काकूंना यमुनाची खूपच काळजी वाटते आणि ती तिला सांगते की तुझा त्रास कळतोय मला, तुझी अस्वस्थताही समजते, आता आपल्याला गप्प बसून नाही चालणार आहे यमे. तेव्हा यमुना सांगते की गप्प नाहीच बसणार आहे मी, म्हणजे आता ही पुन्हा काहीतरी कुरापत्या करणार. मला चांगलंच माहिती आहे की त्या कावेरीचं कोणाशी तरी अफेअर आहे आणि ते सत्य मी सगळ्यांसमोर आणणारच. आता काकू यमुनाला धीर द्यायचा सोडून तिला घाबरवून टाकते की. यमुनाला ती म्हणते की यमे, परंतु हे सगळं तू सिद्ध नाही करू शकलीस तर कळतंय का, आयुष्यभर तुला इथेच राहावं लागेल. सॉरी. जेव्हा यमुना तिच्याकडे डोळे वटारून बघते,
ते तू काय म्हणतेस ना, रिॲलिटी चेक, ते दिलंय मी तुला. पण खरं कळल्यानंतर यमुनाचा किती मोठा पचका होणार आहे. आता इकडे घरामध्ये काही गडबडीत अमृताच्या नजरेतून निसटण्यासाठी कावेरी तशीच धावत जाते. पण तिने ज्या कागदावरती नंबर लिहिला होता त्या ब्लॅकमेलरचा, तो कागद सोफ्याच्या खालीच पडलेला असतो. आता अमृता परत त्या सगळ्याचा पाठपुरावा करते, कारण आधीच तिला शंका होती. आणि जेव्हा ती सोफ्याकडे येते तेव्हा तिला एक कागद सापडतो ज्याच्यावरती नंबर लिहिलेला असतो. नशीब इतक्यात कावेरी धावत येते आणि पटकन तिच्या हातात तो कागद हिसकावून घेते आणि अमृताचे हसून बोलते, अरे मी तर किराणा मालाची यादीच शोधत होते अगं, बरं झालं सापडली. अमृता विचारते की पण याच्यावरती तो नंबर कोणाचा लिहिलायस? त्यावर कावेरी उत्तर देते, भाजीवाल्याचा. अगं काय आहे, ती लोक होम डिलिव्हरीसुद्धा करतात ना. मग आता कामांमुळे वेळ नाही भेटला तर लगेच ऑर्डर करता येईल ना, म्हणून घेतलाय. कावेरी पावला पावलावर चालाकीने अमृताचं तोंड बंद ठेवत असते. नेमकं यश तिथे ते सगळं पाहतो. इतक्यात माही येतात. यशला विचारतात की काय रे, तू काय इथे थांबलायस आणि तुम्ही दोघे इथे काय करताय? तेव्हा अमृता हसून बोलते, मावशी अगं किराणा मालाची यादी आहे ना, ती मला सापडली होती, त्याच्याबद्दलच बोलत होतो. तेव्हा मा कावेरीच्या हातून तो कागद हिसकावून घेतात. अमृताला अजूनही शंका असते की नक्कीच या कावेरीच्या डोक्यात काहीतरी चाललंय, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते ही. तिचा संशय आणखीनच बळावतो ज्यावेळेस मा कावेरीच्या हातून तो कागद घेतात आणि कावेरी डोळे वटारून पाहते. थोडीशी घाबरलेली दिसते अमृताला. इकडे यमुना काकूला सांगते की त्या कावेरीने नक्कीच कपाटातरी काही महत्त्वाचं लपवलंय. ते एकदा का माझ्या हाती लागलं तर मग बघ, तो पुरावा मी माझ्या हाती देते आणि कावेरीचं अफेअर होतं हे सिद्ध करून दाखवते. मग मा स्वतःच कावेरीच्या गळ्यात चपलांचा हार घालून नाही तिची धिंड काढली ना, तर यमुना तू स्वप्नच बघ अगं, कारण सत्यता तर पूर्णपणे वेगळी आहे. कावेरी मानकडून ती लिस्ट मागत असते तेव्हा मा त्या दोघींनाही दटावतात. अगं काय चाललंय तुम्हा दोघींचं? आज मेहंदीचा कार्यक्रम आहे ना तुमचा, तुम्ही दोघी तयार व्हा बरं. आणि कावेरी तू ठीक काम करशील, पण मी नाही ना करू देणार तुला. चाल, आता कावेरीच्या हात दगडाखाली अडकतात. मग यश पटकन मध्यस्थी करतो. मांना तो सांगतो की मा अगं तो कागद मला दे, मी घेऊन येतो ना किराणा सामान. आता मा त्यालाही स्पष्ट नकार देतात. तेव्हा विद्या वहिनीसुद्धा बोलते की मा त्यांचं राहू देत, परंतु मला तरी देऊच शकता की, मी घेऊन येते. तेव्हा मा स्पष्ट ताकीद देतात की कोणीही बाहेर जायचं नाही आहे, काहीच कामं करायची नाही आहेत बाहेरची. या लिस्टचं काय करायचं ते माझं मी बघेन. आता यश कावेरी दोघांनाही खूपच टेन्शन येतं, कारण किती मेहनत करून किती हुशारीने त्याने अमृताच्या फोनमधून ब्लॅकमेलरचा नंबर मिळवला होता. सगळी मेहनत पाण्यात जाते. मा विद्याला श्रीकांतसाठी काढा बनवायला सांगतात आणि त्या तिघांनाही ओरडतात. यश, कावेरी, अमृताला, तुम्ही तिघं माझं तोंड काय बघताय? अरे जा, तयार व्हा पटकन, चला चला. मा विद्याला घेऊन किचनमध्ये निघून जातात. तेव्हा यशही जातो. आता अमृता कावेरीवरती तिरपा कटाक्ष टाकते तेव्हा कावेरी घाबरलेली असते. का कोण जाणे, परंतु गोंधळलेल्या कावेरीला बघूनच अमृताची शंका आणखीनच वाढते. काही वेळानंतर विद्या, यश, कावेरी तिघेही रूममध्ये विचारात पडलेले असतात की एवढी मेहनत केली पण काय झालं. इतक्यातच कावेरी बुद्धीने काम करते. पटकन पेनाने कागद घेते आणि तो नंबर आठवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी तो नंबर तिला आठवतो सुद्धा. मोठ्या विश्वासाने तितक्याच ठामपणे यशला ती सांगते की हा तोच नंबर होता. तेव्हा यश त्या फोनवरती फोन करून खात्री करून घ्यायचं ठरवतो. पण इकडे अमृताला मात्र एक वेगळीच खुणखुणी लागते. का कोण जाणे, परंतु तो नंबर मी आधी बहुतेक डायल केल्यासारखा का वाटतोय? अमृताच्या मनात विचारांची चलबिचल चालू होते. यश त्या फोनवरती फोन करतो पण नंबर बिझी लागतो. तेव्हा कावेरी म्हणते की आपण नंतर ट्राय करून बघूच्या, पण तिच्या मनात भीती दाटून येते, कारण तो नंबर लिहिल्याचा कागद तर मानकडे आणि तो जर अमृताच्या हाती लागला किंवा तिने पाहिला तर तिच्या लक्षात येऊ शकतं की हे सगळं कारस्थान
कावेरी यश विद्या मिळून करत असतील तर. आणि वेळीच कावेरी सावध होते. आता इकडे जेव्हा आपलं सगळं कॉन्टॅक्ट अमृता चेक करते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण कावेरीने लिहिलेला नंबर नेमका तिच्या फोनमध्ये त्या फुलवाल्याचा निघतो. विद्याचा डाऊट खराच निघतो. ही अमृता खरंच खूप शातीर आहे. नेमकी कावेरीच्या प्रत्येक वेळेस 2 पावलं पुढेच आहे. पटकन सावध होऊन ती त्या फुलवाल्याला फोन करते आणि जेव्हा तो अमृताकडे पैशांची मागणी करतो त्यावेळेस अमृता त्याच्यावरती खेकसते. काय सतत पैसे पैसे करतोस रे? काही लोक मागावर आहेत तुझ्या. हे बघ, कोणी माझ्याबद्दल विचारायला फोन केला होता का तुला? तो सांगतो की नाही. तेव्हा अमृता त्याला ताकीद देते की कोणी जरी फोन केला तरीसुद्धा तिच्याबद्दल कोणाला काहीच सांगायचं नाही. आणि आत्ताच्या आत्ता तुझा फोन बंद करून ठेव, नाहीतर फुकटचा मरशील. अमृता त्याला धमकावते सुद्धा आणि घाबरवूनही टाकते. परत तो पैशांबद्दल बोलतो तेव्हा अमृता त्याला म्हणते की आई येईल तुला पैसे द्यायला, पण आधी तू तो फोन बंद करून टाक. तिकडे यश आता त्या ब्लॅकमेलरला फोन ट्राय करतो, परंतु त्याला धक्काच बसतो की कारण आधी फोन बिझी येत होता आणि आता तर बंदच आहे. मग काय, कावेरी प्रचंड पॅनिक होऊन जाते. त्यात तिला विद्या जाणीव करून देते की आज तिची मेहंदी आहे. मग तर कावेरीचं अवसानच कळून पडतं. जर का अमृताचा खरा चेहरा माणसासमोर नाही आणू शकली तर सगळंच खूप अवघड होऊन बसेल. तेव्हा यश कावेरीच्या पायाशी बसून तिची समजूत घालतो की कावेरी प्लीज, काही नाही होणार आहे, होईल सगळं ठीक. तेव्हा कावेरी रडकुंडीला येते. यशला ती सांगते की नाही यश, मी आता नाही शांत राहू शकत. अहो, माझ्या हाताला आज मेहंदी लागणार आहे आणि तुमच्याशिवाय मी दुसरा कोणाचा विचारही नाही करू शकत. विद्याला आता या दोघांसाठी खूपच वाईट वाटतं. कावेरीला धीर देत यश तिचा हात हातामध्ये घेऊन तिला सांगतो की तुम्ही काळजी करू नका. त्याचा फोन जरी बंद असला तरीसुद्धा मोहित चिचूना मी तो नंबर पाठवून त्याचं लोकेशन ट्रॅक करतो. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी सगळं ठीक करेन. कावेरी थोडीशी निश्चिंत होते, पण मनातली भीती त्याचं काय करायचं. थोड्या वेळांनी माननी कावेरी अमृता दोघींनाही त्यांच्या रूममध्ये बोलावलेलं असतं. दोघी एकत्रच जातात. तेव्हा मा खुश होऊन त्यांना सांगतात की आज तुमच्या दोघींचीही मेहंदी आहे ना, आणि म्हणूनच त्यांचे साड्या आणि दागिने त्यांच्या हाती देतात. आता कावेरी अमृता दोघींच्याही हाती त्यांनी 2 ताटं टेकवलेले असतात. तेव्हाच कावेरी मांना काहीच न बोलता त्यांचे आशीर्वाद घेते. तिचं बघून लगेचच अमृतासुद्धा झुकते. आदर्श सून म्हणून मिरवायचा ना अमृताला, इतक्या चांगल्या गोष्टी कशा लक्षात येणार. नको तिथे जास्त डोकं चालतं हिचं. मा त्या दोघींनाही आशीर्वाद देतात की तुमची मेहंदी छान रंगू दे आणि संसारही खूप सुखाचा होऊ देत. त्यानंतर अमृता तर बाहेर जाते, पण कावेरी जाता जाता मा तिला थांबवतात. मा कावेरीला म्हणतात की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग आता त्यांचं बोलणं कानावर पडताच मांना एवढं महत्त्वाचं काय बोलायचं असेल ते ऐकण्यासाठी अमृता तिथेच लपून बसते. कावेरीला मा तिथेच सोफ्यावरती बसवतात आणि तिला सांगतात आज माझं मन मला तुझ्याकडे मोकळं करायचं आहे. मला आठवतोय तो दिवस की ज्या दिवशी पहिल्यांदा तू या घरात आली होतीस आणि त्याच वेळेस माननी तिला घराच्या बाहेरही काढलं होतं. या घरात मी मोठी आहे, मला माणसांची पारख आहे, मी कधीच कुणावरती अन्याय होऊ देत नाही. म्हणूनच या घरातले सगळेजण मला मान देतात. असं माननी म्हणताच तिकडे अमृता नाक मुरडते. पण चुका माणसांकडून होतात कावेरी, आणि ते मान्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कावेरीच्या बाबतीत मानच्या हातून खूप मोठी चूक झाली आणि त्या ती चूक मान्यही करतात. कावेरीची माफी मागतात की मी तुला ओळखण्यात चुकले. तू इतक्या स्वच्छ आणि निर्मळ मनाची मुलगी, पण माझ्या उदयपासून मला दूर करणारी मुलगी, इतकंच माझ्या लक्षात राहिलं. त्यासाठी मानच्या मनात गिल्टही असतं, खूप अपराधी वाटतं त्यांना. ज्या क्षणी मा कावेरीच्या समोर हात जोडतात तेव्हा कावेरी भरल्या डोळ्यांनी मांना सांगते की प्लीज माझ्यासमोर हात सोडू नका. तेव्हा मा आनंदाने तिला सांगतात की खरं आहे, तुझ्यासारखी मुलगी शोधूनही सापडली नसती माझ्या उदयसाठी. मा कावेरीचं करत असलेलं कौतुक मात्र अमृताच्या डोळ्यात खुपतं.
कावेरी, तू फक्त आदर्श मुलगी नाही आहेस, तर या घरची आदर्श सूनसुद्धा आहेस, असं म्हणत कावेरीची पाठ थोपटतात. या घरावर आलेलं प्रत्येक संकट आजपर्यंत तू परतवून लावलंस, तेही धैर्याने. परंतु आता इतका मोठा धमाका करतात की कावेरी हादरूनच जाते. कावेरीला सांगतात की धर्माधिकारी कुटुंबाची जबाबदारी जशी आजपर्यंत मानने पार पाडली, त्यांची शिस्त, त्यांचे नियम, त्यांचे सगळे संस्कार त्यांनी जपले, अगदी तसंच पुढे जाऊन कावेरीसुद्धा हे घर तसंच सांभाळेल. म्हणूनच त्या कावेरीला उत्तराधिकारी म्हणून घोषित करायचं ठरवतात आणि कावेरी घाबरूनच जाते. एकदा का तुमचं लग्न झालं की मग या घराची सगळी जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवून मोकळी होणार आहे, असं सांगून कावेरीच्या डोळ्यातले अश्रू पुसतात. परंतु कावेरीच्या काळजात धस्स करतं की मांचा किती विश्वास आहे, परंतु खरं कळल्यानंतर काय होईल. तिकडे अमृताच्याही पायाखालची जमीन हादरते. ही धर्माधिकारींचं कुटुंब बर्बाद करायला आली आहे, परंतु इथे तर आता वेगळंच काहीतरी ऐकायला मिळतं. त्यानंतर कावेरीसाठी आणखीन एक खूप मोठं सरप्राईज असतं. उठतात, आपल्या कपाटाजवळ जातात आणि त्यातून परंपरागत त्यांची साडी बाहेर काढतात. त्या जेव्हा समोर येऊन उभ्या राहतात तेव्हा कावेरी त्यांच्या जवळ जाते. कावेरीच्या हाती घराच्या किल्ल्या सोपवतात आणि सांगतात की या घराच्या किल्ल्या आणि ही उदयच्या नावाची साडी, हा एक विश्वास आहे. या फक्त वस्तू नाही आहेत, विश्वास आहे तो एका सासूचा आपल्या सुनेवरती, तिच्या प्रामाणिकपणावरचा. कावेरी, परत कधी जरी या घरावरती संकट आलं ना, तरी ते संकट परतवून लावण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे. मांच्या डोळ्यात कावेरीला स्पष्ट दिसतं की त्यांचा तिच्यावरती किती विश्वास बसलाय. तिकडे जळकुट्या अमृताचा चळफाडच चालू होतो कावेरीचं एवढं कौतुक चाललेलं बघून. आता मात्र कावेरीचं मन तिलाच खातं की मी तुमची खरी सून नाही आहे. कसं सांगू तुम्हाला की मला खोटं बोलावं लागतंय. मांच्या शब्दांनी ती भानावर येते. कावेरी थोडंसं चाचपडतच मांना बोलते की एवढी मोठी जबाबदारी नका सोपवू माझ्यावरती, तेवढी माझी योग्यता नाही आहे. तेव्हा तिला सांगतात, हे तू नको ठरवूस, मी स्वतः ठरवलंय. मग तर कावेरीचं काळीजच पिळवटून निघतं. मांच्या एवढ्या ठेवलेल्या विश्वासाने तिचा दम घुटमटायला लागतो. आता कावेरी स्वतः ती साडी आणि किल्ल्या घेत नाही म्हटल्यानंतर जबरदस्ती तिच्या हातामध्ये त्या टेकवतात. आता कावेरीच्या जबाबदारी आणखीनच वाढते. हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात की मेहंदी सोहळा चालू झालेला असतो. त्याच वेळेस अमृताला सांगतात की कावेरी या घरची मोठी सून आहे, मेहंदी आधी तिच्याच हातावर लागणार. कावेरी घाबरून जाते, कारण स्वतः कावेरीच्या हातावरती मेहंदी काढतात. तिच्या मनात भीती दाटून येते की यशच्या ऐवजी उदयचं नाव लिहिलं जाईल. यश मोहितच्या साथीने त्या माणसापर्यंत पोहोचतो, पण तो माणूस त्यांच्या हातून निसटतो. तेव्हा मोहित समजावतो की यश चल. अरे कावेरी तिकडे एकटी तोंड देत असेल त्या सगळ्यांना, पण यश ठणकावून सांगतो की मी रिकाम्या हाती घरी जाणार नाही. इकडे अमृता कावेरीला परत घाबरवून सोडते. ती तिला चॅलेंज करते की बघ, उद्या तर आता यशच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात पडणार आहे.